की घोळ असा झाला की त्याच्यानंतर भेटून आलो ते 2-3 दिवस गेले आणि त्याच्या अगोदर एकदा बावनकुळे साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं, मला बोलवलं होतं, नंतर ते आलते. पण 20 मिनिटं आमची तिथेही भेट झाली. पण बावनकुळे साहेबांनी बोलता बोलता त्यांच्याकडून असा शब्द गेला की 4-4.5 तास बैठक झाली. आणि त्यात राजकारणामध्ये काय म्हणतो आपण ते पडद्या आडून कुणाचे काही गेम कुणाला खेळायचे असतात, ज्यांना असं वाटतं की यांचंही वाटोळं झालं पाहिजे असे वाटणारे सुद्धा काही लोक असतात. तर ते बाईटमध्ये काय झालं की ते नांदेडला आले, नांदेडवरून संभाजीनगरला आले आणि संभाजीनगरला आल्याच्या नंतर त्यांनी, मला माहिती नाही त्यांचा बाईट घेतलेला, आणि ते येऊन मला एक पत्रकार म्हणायला लागले तुम्ही जाऊन भेटून आले. अरे मी म्हणलं बातमी तर येऊ दे. नाही नाही बातमी येणार आहे. म्हणलं येऊ दे बातमी. मला काय वाटलं कोणती बातमी येईन की दवाखान्याच्या बाबतीत मी जाऊन भेटलो आलो ते आली, पण बातमी ती नाही आली. बातमी कोणती आली? बावनकुळे साहेबांची 4.5 तास बैठक झाल्याची बातमी आली टी व्हीला. आणि ते 4.5 तास ते माझे प्रदेशाध्यक्ष. आता ते 4.5 तास त्यांनी शब्द वापरल्यावर मी त्यांना थोडीच म्हणू शकतो की बाबा तुम्ही असा कसा काय शब्द वापरला. पण ते मला वाटतं मी त्याच वेळेस म्हणलं होतं हे प्याल्यातलं वादळ राहील, प्याल्यातलं वादळ राहील. 2 दिवस एक जास्तीत जास्त 2 तास सोशल मीडियावरती प्रचंड ट्रोल मला करण्यात आलं. पण 2 तासाच्या नंतर लगेच परिस्थिती, कारण मी तिथंच बाईट दिला. कुठं? संभाजीनगरलाच बाईट दिला. तो बाईट दिला, तो लोकांपर्यंत गेला की ते वातावरण 2 तासाच्या नंतरच खाली आलं. आणि याच्यात सगळ्यात मोठं कोणतं तर 2 दिवसाच्या नंतर मी मस्साजोगला गेलो आणि एवढ्या त्या 2 तासाच्या स्ट्रगलच्या कालावधीत सुद्धा धनंजय देशमुख यांनी अतिशय प्रगल्भ असे स्टेटमेंट केलं माझ्या बाबतीमध्ये, कारण त्याला विश्वास 100% माझा होता. आणि 2 दिवसाच्या नंतर मी मस्साजोगला गेलो. मस्साजोगच्या लोकांच्या मध्ये वर हात करून पाठिंबा दिला मला. बरोबर, अख्ख्या ते झालं. पण तुम्ही जे सांगितलं किंवा मधल्या ही संस्कृती आपली आपण वगैरे, हो. पण हे एकीकडे दुश्मनच म्हणा ना तुम्ही, ज्या पद्धतीने म्हणजे त्यांना सगळ्याच बाजूने घेरलं होतं. आणि घेरलं म्हणजे का आज सोडलं का? हां, मग ते सांग. पण नाही, मग तुम्ही तिथे गेलात आणि तुम्ही सांगतायत की ही आपली संस्कृती आहे, मी फक्त त्यांचं त्याची तब्येत विचारूनच आलो. हां, मग हे महाराष्ट्राला जरा पचायला जड जात नाही असं वाटतं? नाही जड बीड जायला काय त्याच्यात काय जड आणि हलकं. हां, जड आणि हलकं काहीच नाही. गोंधळ फक्त कोणत्या गोष्टीमुळे झाला? 4.5 तासाच्या बाईटचा. पण तो बाईट या दवाखान्याच्या भेटण्याच्या गोष्टीपेक्षा सुद्धा सगळ्यात मोठा बाईट कोणता झाला? परत बावनकुळे साहेबांना सतत भेट झाली 15 दिवसापूर्वी. नाही 2-3 दिवस बोलावं लागलं ना. मी बोला असे त्यांना विनंती सुद्धा नाही केली. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझे प्रदेशाध्यक्ष. मी साहेबांना विनंती पण नाही केली. पण त्यांना लक्षात आलं तर त्यांनी परत 3 दिवस प्रेसला सांगितलं की ज्यावेळेस मी बी बोलवलं होतं त्यावेळेस सुद्धा सुरेश धस त्याच्या भूमिकेवर ठाम राहील. पण हे षडयंत्र होतं आणि कोणीतरी ठरवून केलेलं होतं असं मला तुम्ही त्यावेळेस माहिती आहे. ते मला सुद्धा बोलताना सांगितलं. पण ते काय म्हणाले त्याचा पर्दाफाश करणार म्हणले. आता तो पर्दाफाश कधी करणार म्हणले? त्याला 2 महिने होऊन गेले. अजून झाला का तो पर्दाफाश? नाही पर्दाफाश करेन ना. आम्हाला माहिती आहे ना कोणता. 1 मिनिट ऐका. कोणी बावनकुळे साहेबांची बाईट घेतली, कोण येऊन मला काय म्हणालं, नंतर मी त्याला काय म्हणालो, आणि याच्यामध्ये कोणाचा डाव आहे. थोडा कालावधी जाऊ द्या ना. फायनल चार्जशीट जे आहे संतोषचं, फायनल चार्जशीट येऊ द्या, कारण अजून प्रिलिमिनरी चार्जशीट आहे. फायनल चार्जशीट येऊ द्या. फायनल चार्जशीटच्या नंतर बरेच 365 दिवस असतात ना राजकारणाला. कोणी काय कोणत्या कालावधीत राजकारण केलं, कोण काय मागून सोंगट्या टाकते याच्या बाबतीमध्ये ते पुढे येईल आणि मीच सांगल. आणि वाटल्यास तुम्हाला बोलवून घेऊन सांग. ते आम्हाला कळतंय आत्ता बी.
आम्हाला माहिती आहे आणि करणाराला बी माहिती आहे कुणी केलंय ते. सगळ्यांना सगळं कळत असतं, परंतु त्याच्या मागचं कारण काय नाव असावं? त्याच्या म्हणजे मागचं कारण तुम्हाला या प्रकरणात डॅमेज करायचं. ओके मला डॅमेज करायचं, याला लोकांच्या मनातून उतरायचं. पण मी एवढा सापा साधा थोडीच आहे. हे जरी राजकारणी कोणी असले ज्यांचा हा हेतू आहे मला डॅमेज करणे, हे माझ्या पाठीमागून 10 वर्षांनी राजकारणात आलेले आहेत. मी त्याच्या पूर्वी 10 वर्ष आमदारकीत यांना सिनियर आहे. बरं मी एवढा कच्चा गुरुचा चेला थोडीच आहे, पकाट गुरुचा चेला आहे.